माझ्याला 3 महिने झालं सतत माझी कमरत मूठ लागेल तर निघत नाही. 3 महिने झाले कमरत मूठ लागली ती निघत नाही. हे दुःखतच राहतं. दुःखतच राहतं. मला हे पण चालूच पण तिथे चालवत पण नीट नव्हता. चालूच पण तिथे म्हणजे जोरात चालवत नाही. चालूच पण तिथे. तर आता कसं वाटतं? आता डोक्यावर हात ठेवला ना, एका डोक्यावर हात ठेवला तेव्हापासून तुला बरं वाटतं. डोले उघडा. तेव्हापासून तुला बरं वाटलं. मला बरं वाटलं. आता दुखत नाही. आता दुखत आता वाटतं की मी जोरात चालेल सर. आता जोरात चालेल. पहिल्या जोरात नाही चालवत होतं. पहिला जोरात नाही चालवत. पहिले कसे चालतात पहिले कसे चालत होते कसे अशी चालायची. आणि त्याचा पुरावा कोण आहे पाहिजे कोणा तर हे त्यांच्या बरोबर कोणीतरी आहे. तुम्ही खरं तसं अशी चालत होती. अशी खरंच चालत होते. बरं आता चालू नका. जर देवाने बरं केलं असेल चांगली चाला. जोरात चाल बरं. जोरात चला मागे या मागे. कोणा चालण्याची शक्ती कोणा दिली तुम्हाला? येशू. एक महिना झाला कंबरमध्ये खायची तर काही निघून जसा पडायचा कंबर. 1 महिन्यापासून कंबर दुखते. मग तुम्ही काम करायला तर काम करता येत नाही. करता येत नाही. आणि दुसरं काय मध्ये वाटत होतं जास्त बसणे उठण्यासाठी त्रास. खायसाठी डॉक्टर असतात. 1 महिन्यापासून. आणि इकडे आली तर काय दुखत होती का? दुखत होते. खाण्यापर्यंत दुःख चालूच होती ना. नाचून शुद्धी करा असं सांगितलं. तुम्ही नाचायला लागले. नाचत होते. नाचून बरं झालं. आता दुखत नाही. खरं बरं वाटतं. खरं नक्की तू बरी असं वाटतं तुला? कोणा बरं केलं तुला? येशू. सकाळपासून पाय दुखत 8 दिवस झाले तोपर्यंत तुमचं पाय दुखत आणि पोट फुगून राहायचं 8 दिवसापासून. माझं काहीतरी म्हणजे घरी काही साथीमध्ये हात दुखते आतून बाहेर. नाचत होतो ना पडतो सगळा पडतो म्हणजे नाचत होते तेव्हा तू खाली पडली आणि तेव्हा तुझे पोट फुगीचा त्रास निघून गेला. साथीत दुखत ते पण बरं झालं. पोट लगेच जिरला असता का? आणि पाय दुखत होते. पाय पण नाही का दुखत. कोणा बरं केलं? येशू.